कोकणातली शेत जमीन, पुण्यातला प्लॉट, कर्वेनगर मधला राहता बंगला आणि इंग्लंड मध्ये नोक्स बंगला व काही कॅश असे मिळून टोटल 14 करोड रुपये IT इंजिनियर असलेली नवरा बायकोची जोडी एका बंधुबाबाच्या नावावरती ट्रान्सफर करते आणि कंगाल होऊन रस्त्यावर येते। जन्मतःच अपंग असलेल्या आपल्या दोन्ही मुली नीट होण्याचा काही मार्ग सापडत असलेल्या IT इंजिनियर नवरा बायकोला दुसरी एक फॅमिली भेटते, सांगते की असे एक बाबा आहेत, त्यांच्याकडे स्वतः शंकर महाराज प्रकट होतात, ते तुमच्या मुलींना पूर्णतः नीट करतील। त्या बाबाकडे जाण्यास सुरुवात केली। गेल्यावरती त्या बाबांनी यांना सांगितलं, नावावर असलेले आणि प्रॉपर्टी यामुळेच तुमच्या मुलींना बाधा झाली, गोष्टी विकून पैसे तुम्ही आमच्या नावावर ट्रान्सफर करा, म्हणजे तुमच्या मुली नीट होतील। सर्व ट्रान्सफर केल्यानंतर अक्षरशः हे कुटुंब जेव्हा बेघर होऊन रस्त्यावरती यायची पाळी आली, तेव्हा यांच्या लक्षात आलं की एवढं सगळं करून आपल्या हातात काहीच नाही लागलं आणि आपण फसले गेलेलो आहोत। लोकांनी स्वतःच्या घरी शंकर महाराज, स्वामी समर्थ यांच्या नावाने बेधडक दावा करतात की आमच्या अंगात ही दैवत संचारतात, असा दावा करून पैसे मागणारी लोक आणि त्याचबरोबर त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना प्रॉपर्टी पैसे देणारी लोक, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांमुळे नाहक बदनाम होतो तो आपला धर्म आणि आपली ही दैवत।